मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकता उतनेकरांचा वादल आज चांगला असा गुलालाचा मानकरी झालेला आहे। बघूया कसं काय नियोजन केलं दादाला विचारू। नमस्कार। नमस्कार। आज एक चांगला असं नियोजन केलं तुम्ही। वादल आणि वादल सोबत कोण पळवला? काटाई टोलनाक्याचा पाखऱ्या पळाला सोबत। पाखरे म्हणजे हीच गाय जोडी आहे का? हा, ही जोडी। आणि मला वाटतं ही जोडी याच्या आधी पण पळालेली आहे। याच्या आधी म्हणजे गुलालातच गाडी अपराजित जोडी। अपराजित जोडी आहे। आजचं नियोजन कसं काय ठरलं? आजचा नियोजन रात्री राहुल दादांनी बॅनरवर गाडी जमवली। मग ते बोलले उद्या तुम्ही सकाळी या, मग आम्ही निघून आलो। आणि इथं ओल्याचं म्हणजे तुमच्या भागात पण मैदान होता, पण इथं ओल्याचं मैदान येण्याचं कारण? कारण इथं येण्यासाठी आमचा पंकज ड्रायव्हर सांदप त्यांनी फोन केला, तुम्ही इकडे ओल्या पाठीला या। मग आम्ही त्यासाठी इकडे आलो। काय बोलाल पंकजचा? या मुंबई बिंजोरला खूप मोठं नाव होतं। पंकज म्हणजे बैलाचा ड्रायव्हर नाही, पंकज बैलाचा मालक आहे। पंकज आमच्यासाठी तो गाडी तो लय स्ट्रगल केला आमच्या गाडीवर येण्यासाठी। आता मागाशी लय लोक बोलत होती त्याला नका बसू, दुसऱ्या गाडीला बसा, पण आम्ही आमच्या गाडी पंकज बसेल, जिथपर्यंत वादल पळतो तिथपर्यंत पंकज ड्रायव्हर बसेल। म्हणजे डोलमिटकून तुम्ही पंकजवर विश्वास म्हणजे त्याचाच बैल आहे तो। पंकजच नियोजन करतो सर्व गोष्टीचा। आणि आजचा हा नियोजन पण त्यांनीच केलं का? आपण नियोजन नयनदादा पंकजच्याच रोणी झाला नियोजन। म्हणजे त्यांच्या दोघांचा हातबोट होता। वादलविषयी माहिती दे ना। खूप चांगला एक नाव करतोय, मला वाटतं खूप चांगल्या बैलात पळालेला आहे। कुठल्या सांग ना। दिनेश शेठ दुधकर भाल यांचा चंदरमध्ये पळालेले, म्हणजे योगच जुळून आला गाडीला। गाडी खाली जायचो, नाव फिरवायचो ना, गाडी रिटर्न आणायचो। 2 टाइम झालं। आणि आता मागे पण एक कुठल्या मैदानामध्ये गाडीचा गुलाल झाला होता? बार्डी मैदानात गुलाल झाला। तिकडे भालता जिगर आणि खेरण्याचा गजाबाई होता। ही गाडी होती समोर। हां, आणि आपली हीच जोडी होती। हीच जोडी होती। ते तिथं पण तोच नियोजन पंकजनेच केलेला। कधीपासून जोड कधी जुळले काय सांगाल? जोड उंबरवडे पाठीला पाखऱ्या पळत होता। आम्हाला माझा मोठे बंधू निलेश जाधव याला आवडला बैल, त्याने आम्ही त्यांना फोन केला। ते आम्हाला एक शब्दात नाही बोललो, डायरेक्ट बोललो ठीक आहे चालेल। आणि तिथून किती गुलाल झाले आता? तिथून साधारणतः झाले 10-11 गुलाल झाले। म्हणजे हीच जोडी पळते? हीच जोडी पळते। आम्ही जोडी फोडणार पण नाही, जितपत पळल तितपत हीच जोडी राहील कायम। बरोबर आहे। कुठेतरी बघा पायऱ्यांचं आज उद्या एकमेकांमध्ये होऊन जातात की चला तुम्हाला पायऱ्या नाही देत, आम्ही तुम्हाला नाही देत, तर त्याच्यामध्ये कसा वाद होऊन जातो। पण आता तुमची जोडी जुळली चांगली। अजून काय बघताय जोडीचं भविष्य काय बोलाल? आमचा मालक एवढे दिलदार आहेत ना। मालक म्हणजे नियोजन आम्ही करतो। मालक म्हणजे गोटीराम झाला, शशी झाला, अजून राजेश शेठ झाला, म्हणजे नियोजन त्याही आमच्या हातात दिलेले। वादलची गाडी कोणत्या नावाने पळते सांग ना? कैलासवाई दशरथ शेठ जाधव उतने टिटवाला या नावाने पळते। म्हणजे खिल्लार जातीचा आहे ना बैल? हा, खिल्लार जातीचा आहे। किती दाती झाले आता? आता दाताला 4 आहे। 4 दाती आहे, म्हणजे अजून त्याचं भविष्य चांगलं आहे। भविष्य चांगलं आहे। आम्ही आता नियोजनामध्येच बैल गाडीत जाऊ। बैल म्हणजे हीच जोडी पळणार आहे आता कायम। हीच कायम पळेल। मुलांविषयी सांग ना। भरपूर सारी मुलां म्हणजे आज आमचा एक तरी छोटे भाऊ म्हणजे पंकज बोंबे, आज तो काही कारणानुसार अर्पित पगार मयूर जाधव ते घरी राहिले, त्यांचा येऊन मोलाचा वाटा त्यांचा आहे। त्यांचंच मोलाचा वाटा। हा, ते आज ते काय कारणानुसार आले नाही। एकाची मॅच आहे, एखादा घरी प्रॉब्लेम आहे, एक कपडे घ्यायला गेले त्याच्यामुळे। म्हणजे आजचा हा गुलाल कुठेतरी त्यांना समर्पित आहे? त्यांना पंकज बोंबेला समर्पित करणं हा गुलाल। मैदानाचा थोडा आदला बदल आजचा दिवस दिसला, जिकडनं गाड्या सुटाच्या तिकडनं निकाल होता, काय बोलाल आता? काय नाही, नियोजन तर अति सुंदर होतं, पण पब्लिक नाही ऐकत कोणाचाच। आम्हाला एकच विषय होता, जेव्हा वेळेस वादलच्या विरोधात कोणी पण सट्टा लावला त्याविषयी गाडीचा गुलाल 100% होणार। बरोबर आहे। अजून काही बोलायचं आहे का तुम्हाला या जोडीबद्दल? काहीच नाही, फक्त तुम्ही युट्यूबवर आमच्या गरीब बैलांच्या बाईट घ्यायला येत जा। बरोबर आहे। दुसरं काहीच नाही आमचं। मला वाटतं आता माझ्या चॅनलवर ही दुसरी बाईट परत। हा, दुसरी तुम्ही येतात, सूरज आला, अजून केतन एक तो परेश तरे ते पण येतात, व्लॉग झाले त्यांच्यासोबत। चालेल, धन्यवाद। धन्यवाद, तुमचा पण धन्यवाद।